तुम्ही म्हणता की माझं माझ्या मुलावर प्रेम आहे आणि नुसतं प्रेम नाही तर अनकंडिशनल लव्ह आहे. आणि मग आपल्याच मुलाला सांगता की जर तुला बोर्डाच्या परीक्षेत इतके मार्क मिळाले नाहीत तर घरात येऊ नकोस. मग ही इतकी मोठी अट तर लावलीच ना? लावली की नाही? अगदी. बायकोवर अटीशिवाय प्रेम आहे, पण तू इकडे तिकडे त्या शेजाऱ्यांशी एवढं बोलत जाऊ नकोस. अट लावली की नाही? हीच बायको जिच्यावर तुम्ही जीव ओवाळून टाकता, ती जर कोणाच्या हातात हात घालून फिरताना दिसली तर ऑनर किलिंग सुद्धा होऊ शकते. खरंय सर. तर तुम्ही स्वतःला जे काही सांगताय, आयुष्य पावलोपावली दाखवून देतंय की तुम्ही खोटं बोलताय. तुमचा एक एक दावा खोटा आहे. परीक्षा तर प्रत्येक क्षणाला होतीये आणि त्या परीक्षेत तुम्ही सारखे नापास होताय आणि तुम्ही हे मानायला तयार नाही आहात. हो. जेव्हा तुम्ही मानतच नाही तेव्हा आयुष्य मग अनेकदा जोरदार लाथ मारतं आणि मग आपण म्हणतो की आम्ही तर पूर्णपणे कोलमडलो. अरे अचानक आमच्यासोबत हे काय झालं? भावा तुला रोज सांगितलं आणि दाखवलं जात होतं की तू खोटा आहेस, तू चुकीच्या केंद्रातून जगत आहेस, तू लक्ष द्यायला नकार दिलास, तू बेईमान माणूस आहेस. त्याचा परिणाम हा झालाय की आता एकदमच इतकं मोठं दुःख आणि वेदना तुझ्या आयुष्यात आली आहे. तर ही परीक्षा सतत सुरू असते. म्हणूनच समजूतदार लोकांनी असं म्हटलंय की आयुष्य परीक्षा घेत नाही, तर आयुष्य हीच एक परीक्षा आहे. आहा, परीक्षा म्हणजे डिटॉक्स आहे सर. आपल्या खोट्या व्यक्तिमत्वाला ती साफ करून टाकते. फार छान. आणि हाच त्याचा उद्देश आहे. हे डिटॉक्स झालं. म्हणूनच ते येतं ना की आम्ही तुझं आकाशाकडे पाहणं बघतोय, तिथंच येशील.